प्रधानमंत्री ने देश भर में विविध स्थानों पर रेलवे प्रकल्पों का लोकार्पण किया। इसी पार्श्वभूमि पर राजुरा विधानसभा क्षेत्र के किस परिसर में लोकार्पण किया गया, आइए जानते हैं इस खबर में। इनके साथ ही सुनाड़ा के सरपंच भ आड़नाथ वड़स्कर, विनायक देशमुख, मिलिंद देशकर, जनार्दन निकोड़े, सुरेश धोटे आदि की मौजूदगी थी। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में जिला परिषद के पूर्व अध्यक्ष देवराव भोंगले ने जानकारी देते हुए क्या कहा। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आज देशभरातल्या 85,000 करोड रुपयाच्या रेल्वेच्या प्रकल्पाचं कुठे उद्घाटन, कुठे पायाभरणी केलं। गेल्या 10 वर्षामध्ये या रेल्वेचा विकास व्हावा यासाठी देशाचे पंतप्रधान काम करत आहे। शेवटी रेल्वेचा विकास होईल तर देशाचा विकास होईल। आणि आज आपण पाहतो की रेल्वेने सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती केली आहे। त्यामध्ये नवीन रेल्वे असेल, नवीन रेल्वेचे रूट टाकण्याचं काम असेल, रेल्वेचे इलेक्ट्रिफिकेशन असेल, रेल्वेचे मालधक्के असेल, रेल्वेचे स्टेशन असेल, रेल्वेची समयबद्धता असेल। आणि गेल्या 10 वर्षामध्ये जी रेल्वे कधी काळी फक्त त्या ठिकाणी पॅसेंजरची त्या ठिकाणी परीक्षा पाहण्याचं काम करत होती, पण आज मात्र तीच रेल्वे या देशाचं वैभव झाला आहे। आज वंदे भारत सारख्या ट्रेन असेल, अमृत भारत सारख्या ट्रेन असेल, रेल्वेचा कॉरिडॉर असेल, रामायण कॉरिडॉर असेल, कृष्ण कॉरिडॉर असेल, अशा अनेक रेल्वेच्या विकासात्मक कामं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं। आणि आज आपण पाहतो की रेल्वे ही या भारताच्या विकासाची पहिलं अस्तित्व झालं आहे। आणि आज आपण पाहतो की असेल, गौरीचा माल धक्का असेल, या दोन्ही ठिकाणचं त्या ठिकाणी उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून झालं। मी आमच्या सर्व जनतेच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांना जिल्ह्यातील जनतेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद। CTV के लिए प्रतिनिधि कृष्णा कुमार की रिपोर्ट।